हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. सो आपण आज असा एक मुद्दा बघत आहे ज्यामध्ये कालच एक आन्सर की आलेली आहे. कालच एक आन्सर की आली आहे ग्रुप सी मेन्सची आणि यामध्ये बघा काही चेंजेस झाले. जसं आपण बघतो की 3 क्वेश्चन रद्द आणि 3 क्वेश्चन चेंजेस झाले आहे. आता खूप लोकांना ते कॅल्क्युलेशन करता येत नाही आहे. आपण ते बघूया पूर्णपणे काय होईल याच्यामध्ये. बघा सर्वात पहिले की जो पेपर 1 आहे विद्यार्थ्यांनो, त्यामध्ये पेपरमध्ये 2 क्वेश्चन कॅन्सल झालेले आहे आणि 1 क्वेश्चन चेंज झालेला आहे. ठीक आहे. आणि सेकंड आहे पेपर 2 मध्ये लक्षात ठेवा, पेपर 2 लक्षात ठेवा 1 क्वेश्चन कॅन्सल 2 क्वेश्चन चेंजेस. आता आपण याला 200 क्वेश्चन पैकी पडू डायरेक्ट आणि मल्टिप्लाय बाय ते मार्क्स आहेत. क्वेश्चन पण आणि मार्क पण डायरेक्ट बघू आपण. कारण की झालं असं आहे की या कारणामुळे स्किल टेस्टचा जो कट ऑफ मध्ये जे आहे 10 ते 12 मार्काचा फरक येणार. लक्षात ठेवा 10 ते 12 मार्काचा. खूप जणांनी मला काल कमेंट केले की सर तुम्ही मागच्या वेळेस कट ऑफ दाखवला, यावेळेस का बरं तुम्ही 10-12 मार्काचा फरक दाखवला होता. अरे बाबा, या 6 गोष्टी चेंजेस झाल्या रद्द किंवा याच्यामुळे 10 ते 12 मार्काचा खूप जणांना फटका पडलेला. लक्षात ठेवायचं. कमी झाले जास्त नंतर बघू आपण, पण भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये इश्यू झालेला आहे. पण फरक असा आहे की या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थ्याला अजून समजलं नाही की ते कॅल्क्युलेशन कसं करायचं. यामध्ये विश्लेषण मी तुम्हाला सांगत आहे एक्झॅक्ट. काल मी तुम्हाला सांगितलं पण ते मी क्वेश्चन मला सांगितलं होतं. तुम्हाला आज मी एक्झॅक्ट सांगतो की एका क्वेश्चनला किती चेंज होईल रद्द झाल्यावर आणि चेंज झाल्यावर. तर आपण बघूया विद्यार्थ्यांनो. फॉर एक्झाम्पल आता आपण सर्वात पहिले बघू की जर समजा 1 क्वेश्चन रद्द झाला आहे, सध्या आपण 3च्या नंतर बघू. ठीक आहे, 3च्या नंतर बघू आपण. आणि समजून घ्या म्हटलं तुम्हाला मी, 1 क्वेश्चन जो आहे हा चेंज झाला आहे. तर सर्वात पहिला पॉईंट, ज्यांनी स्किप केलं त्यांना मार्क भेटत नाही. हे 10वी-12वीचे पेपर नाही आहे. खूप जणांनी मला मेसेज केला की सर रद्द झाल्यावर त्यांना त्यांचे मार्क मिळतात का. तर बाबा, रद्द झाल्यावर मार्क देणार नाही आयोग, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि काय लोकांची इच्छा असते की नाही यार मार्क भेटले पाहिजे वगैरे, नाही का. तर सर्वात पहिले बघू आपण. आता रद्द झालेल्या 3 गोष्टी आहे. पहिला पॉईंट कोणता की याचं राईट होतं ऑलरेडी, याचं नुकसान आहे. याचं नुकसान आहे पण किती मार्क ते बघू आपण. समजून घ्या रॉंग होतं. येथे काय झालं आणि ज्याने स्किप केला हा देवासारखा शांत बसून राहिला आता. ठीक आहे, याचं काही घेणं देणं नाही. इथे पण सेम तसं राहील. काय म्हटलं आपण की जर समजून घ्या याचा राईट होता आधी ऑलरेडी, याला त्रास जाईल. ज्यांचे राईट होते त्यांना त्रास जाणार आहे, ज्यांचा रॉंग होतं. आणि समजून घ्या स्किप केलेला हा देवासारखा माणूस. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, ज्यांनी पण स्किप केला रद्दवाला त्याचं काही इश्यू नाही, त्याला मार्क भेटत नाही. खूप जणांचे मला वाटतं पहिल्यांदा खूप जण मेन्स देऊन आले, त्याला असं वाटतं की मार्क भेटते 10वी-12वी सारखे. इथे पण काही मार्क भेटणार नाही, कारण की स्किप केलं. सॉल्व केल्यानंतर तुम्हाला ते रद्द हो काही घेणं नाही. आता मेन आहे की जर समजून घ्या 1 क्वेश्चन रद्द झाले आहे. असे किती क्वेश्चन रद्द झाले टोटल मिळून 3. आणि चेंज किती झाले आहे 3. तुम्हाला आता क्लिअर समजून घ्याल की याच्याने होते काय. आता समजून घ्या राईट आहे, तुम्हाला सांगत आहे का बरं होणार आहे. समजून घ्या राईट आहे तर त्याला ऑलरेडी 2 मार्क मिळाले होते मागच्या वेळेस. 1 क्वेश्चन 2 मार्काला आहे. तर ज्याचं ऑलरेडी राईट होतं त्याला 2 मार्क मिळालेले आहे. आणि ज्या तो आन्सर त्यांनी दिला ते रॉंग होतं, त्याचे 0 पॉईंट मायनस गेलेले आहे ना. त्याचे 0 पॉईंट मायनस झाले 50 आणि 2 मार्क याला भेटलेले आहे आधी. पण हे रद्द झाल्यामुळे, ठीक आहे, आता म्हणून आपण इथं हे पण लिहूया आधी कसं झालं. ठीक आहे, आधी काय होतं की त्याला 2 मार्क मिळाले ज्याच्या राईट होतं त्याला, आणि मायनस 0.50 चुकलं होतं त्या. आता झाला प्रश्नच गायब झाला तो. म्हणजे हा जो प्रश्न होता हा प्रश्न आयोगाने काय केला, रद्द केला. आता रद्द केल्यावर नुकसान कोणाचं स्वतः बघून घ्या. याचे 0 पॉईंट जे कमी झाले ते वाढून जाईल, म्हणजे 0.50 मार्क याचे वाढून जाईल. ठीक आहे. आणि याचे जे वाढले होते ते डायरेक्ट कमी होऊन जाईल. ठीक आहे. किती मार्क कमी होईल, 2.50 नाही, ओन्ली 2. ठीक आहे. तर 2 मार्क याचे का होऊन जाईल, प्लस मायनस होऊन जाईल डायरेक्ट. -2 मार्क हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे.
तर असं खूप मोठा गेम होणार आहे. 2 मार्क मायनस. ज्या विद्यार्थी तिन्ही राईट होते, ज्याचे तिन्ही राईट होते त्या व्यक्तीचे समजून घ्या -6 मार्क झालेले आहे. ज्या व्यक्तीचे तीनही राईट होते, रद्द झालेले आहे, त्याचे समजून घ्या 6 मायनस. टोटल जर समजून घ्या -6 पर्यंत होऊ शकते पॉसिबिलिटी. -6. खूप जण म्हणते का झालेलं आहे. ठीक आहे, आता हा फरक आहे रद्दमुळे. क्लिअर इथपर्यंत? अजून पण काही इश्यू असेल तर मला विचारा. ठीक आहे, आता बघू चेंजेस झाले काय होतं. आता एक्झाम्पल, आधी काय होतं, तर ज्याचे राईट होते त्याला 2 मार्क मिळाले, रॉंग होते त्याला 0. सेम आहे, फक्त फरक एक खूप वेळा फरक आहे याच्यामध्ये, कारण की चेंज झालेली आहे, इथं रद्द झालेलं आहे. आता नंतर चेंज झाल्यानंतर आता ज्या व्यक्तीचा राईट होता, समजून घ्या एक क्वेश्चन चेंज झाला, तर सर्वात पहिले याचे 2 मार्क गेले तर गेले, पण तो रॉंग पण झाला. इथं तसं झालं का? इथं फक्त गेला डायरेक्ट, तो रद्दामुळे रद्द झाला, फक्त डायरेक्ट गेला, पण निगेटिव्ह झाला का नाही? इथे काय आलं? रद्द तर झाला, चेंज तर झालाच आहे. -2 तर आहेच, पण चेंज पण झाला. या कारणामुळे या ठिकाणी -2.50 होऊन जाईल डायरेक्ट. बहुत डेंजरस, खतरनाक. -2.50 खतम. -2.50. ज्याचं रॉंग होतं, त्यात 2 पॉसिबिलिटी आहे. इथं ते आता राईट झालेलं आहे किंवा रॉंगच आहे. म्हणू शकतो ना, काही दुसरा 4 ऑप्शन असतात ना, ऑप्शन 4 असतात की रॉंगच आहे. समजा रॉंग का बरं लिहिलं आहे मी? 4 ऑप्शन असतात ना, चेंज दुसरा इथे झाला, म्हणजे नशीबच नाही, समजून घ्या. तर जर समजा या व्यक्तीचा समजून घ्या राईट आहे, रॉंग होतं राईट आहे, तर -50 तर ते वेळच +50 होऊन जाईल, आणि 2 मार्क म्हणजे +2.50 मार्क वाढून जाईल सरळ. आणि रॉंगच आहे तर ते -50 0.50 राहील. समजलं मी काय म्हणता याच्यामध्ये? बघा, हे खूप जणांची डिमांड होती काल की सर हे सांगा, समजून न राहिलेलं आहे. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हे आपलं पूर्णपणे खेळ राहील की जर समजा, आणि बघा जर तिन्ही जर चेंजेस झाले राईटवाले, तर इथे 7.5 मार्क मायनस होऊन जाते. किती झाले? 6, 7, 13, 13.50. 13.50चा फरक पडू शकतो एखाद्या विद्यार्थ्याला, ज्याचं नशीब जसंही असेल. ठीक आहे, क्लिअर आहे? पुन्हा एकदा सांगू, स्वतः सांगतो, बरोबर लक्षात ठेवा. टोटल 3 क्वेश्चन रद्द झालेले. आपण बघू, जर एक क्वेश्चन जर रद्द असेल तर बघा काय आहे. जर राईट असेल तर ऑब्व्हियसली 2 मार्क आधी भेटले होते. बघा, आधी 2 मार्क भेटले होते, आणि रॉंग असेल तर 0.50. पण जेव्हा रद्दची प्रोसेस केली पूर्णपणे, तर ऑब्व्हियसली 2 मार्क चालले गेले याचे, आणि तो निगेटिव्ह होणार नाही जसं तिथे झालं तसं. आणि जो 0.50 वाला होता तो आता शाश्वत प्लस झाला. काहून? की बाबा रद्द तर झालाच आहे, पण निगेटिव्ह तर नाही राहिला आता तो माझा, म्हणून इथे +50 दाखवला आहे, 0.50 दाखवला आहे, लक्षात ठेवायचं. इथे +2 मार्क दाखवलेला आहे, सॉरी -2 मार्क दाखवलेला, लक्षात ठेवायचं. -2 मार्क केव्हा? जेव्हा ज्यांचे राईट होते त्यांची वाट लागली, लक्षात ठेवायचं. ज्यांचे राईट होते त्यांची वाट लागलेली आहे पूर्णपणे. ठीक आहे, नंतर जर क्वेश्चन चेंज झाला तर काय होतं लक्षात ठेवा. राईट असेल तर ऑब्व्हियसली 2 क्वेश्चन त्याला भेटले आधी, हे आधी आहे, त्याला ऑब्व्हियसली आधी त्याला 2 मार्क मिळालेले आहे. ठीक आहे, पण आता नंतर चेंज झाल्यानंतर काय होईल? चेंज झाल्यानंतर त्याला काय भेटेल? तो ऑब्व्हियसली 2 तर मायनस गेलेच आहे, आणि 0.50 निगेटिव्ह पण आलेलं आहे. ठीक आहे, -2.5. इथं बघा रॉंग होता तर त्याला हे दिला आधी, आता काय झाला? तो राईट येऊन गेला, तर डायरेक्ट 2.5 मार्क, आणि इथे डायरेक्ट 0.50. जर काही चेंजेस झाला नाही, जसं तसं आहे, तर 0.50. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि आता कॅल्क्युलेशन तुम्ही समजून घ्या की कट ऑफ काउंट सामोरवर डायरेक्ट चेंज होणार आहे. कट ऑफमध्ये मी तुम्हाला काल कट ऑफ पण व्हिडिओ पाठवला. कट ऑफमध्ये मॅक्झिमम चेंजेस होणार आहे. त्याच्या मागचा रिझन असा आहे की अजूनपर्यंत विद्यार्थ्याला असं वाटत आहे की हा नॉर्मल इश्यू आहे. नॉर्मल नाही आहे. 7 आणि 7 13.50 मार्काचा फरक पडला आहे. लक्षात ठेवा किती मार्काचा. तर या कारणामुळे नियर अबाउट
13.50 मार्काचा फरक पडलेला आहे. समजले का? तर विद्यार्थ्यांनो, ज्यांनी पण मेन्स दिली त्या सर्वांना शेअर करा. त्यांना सांगा की अशा पद्धतीने चेक कर बाबा, अशा पद्धतीने चेक कर आता हा व्हिडिओ. ठीक आहे, ओके. त्या आन्सर की चेक करून तुमचे स्कोर आता चेक करा चांगल्या पद्धतीने, कारण की 6 चेंजेस आहे, 3 रद्द 3 चेंजेस. तर ऑब्व्हियसली खूप उलाढाल झालेली आहे याच्यामध्ये. ठीक आहे, खूप काहीतरी वेळ झालेला आहे. ओके, तर शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांनो. शेअर करत चला, चांगल्या माहिती आपण घेऊ तुमच्यासाठी. ठीक आहे, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.